लूका लिवलं धडस खबर 18 अध्याय. त्याही तरासे नाहीस कव्वरच्या प्रार्थना करत राहासाठी त्यांना त्यांले हे उदाहरणाची खाणी सांगलन. देवाले भिये नाहीस मनसनात लेखा कर नाहीस राहाचं एकलं न्यायाधिपती एके पटनामात राहिलं. ते पटनामात एकली रांड बायको राहिली. ती म्या त्या जव्वर कव्वरच्या येत मीन म्हटल्या पडनाईटल्या मल्ले न्यायम कर म्हणून हटकत राहिली. पण त्यांना इटले रोज नाही ओपून घेवा. त्या मग्गन त्यांना मीन देवाले भिये नाहीस मनसनात लेखा कर नाहीस राहिल्याकन ते रांड बायको मत्त लहाके घालताय. त्यालागी ते म्या घडे घडे येऊन मत्त हटके नाहीस ती म्याले न्यायम करतं म्हणून त्यांना म्हणून घेतलन. आणि प्रभू असं म्हटलन, अन्याय करात थे न्यायाधिपती चांगला गोट ऐका. देव त्यांना एरपरचून घेतली त्याई रातवीर प्रार्थना करताने त्याला न्यायम नाही करे की त्यांना लवकर न्यायम करते. होल्या काही माणसाचं लेख येताने त्यांना भुईवर विश्वास देखते की आम्ही मात्र मस नियतधार म्हणून तुमचं नमवून घेऊन वगैरे नातं कमी करायचे. उलसेक जनासंग येसू हे उदाहरणाची खाणी सांगलन. प्रार्थना कराले दोघी माणसं गुढेले गेली. त्यांत एकलं परिचयुडू एकलं कोताल. परिचयुडू उभं होऊन देवा मीना पाईकन अन्यायस्तुलन चिनरकी कराचे वेगळे माणसांना अंगर अजून हे कोताला अंगर राहिनाटले आले तुल्ले कृतज्ञता स्तुतुल सांगता. वराले दोंडा उपासी राहत माझं मीरवा अख्ख्यात दाहोवा वाटा देता म्हणून त्यांना प्रार्थना करत राहिलं. तर कोताल दूर उभं होऊन अभराकडं डोळे उकलून देखाले धैर्यम नाहीस. उरात मारून घेत देवा पापी झालं मावर दया दाखवाई म्हटलन. त्यांना पर यांना नियतधारच्याने तीर्चबडून त्यांना त्या घरी गेलं म्हणून तुम्हा संग सांगता. त्यांना अधिक करून घेवाचं कमी करा पडते. त्यांना कमी करून घेवाचं अधिक करा पडते म्हणून सांगलन. त्यांचे लेकरनात हाबडा म्हणून इटलीक जण त्यांना जवळ त्यांत धरून येताने त्यांनाचे शिशुलू ते देखून धरून घेऊन आल्यात दाटावला. पण येसू त्यांना जवळ बोलावून घेऊन लहान लेकरनात आगोटे नाहीस त्यांत मापाई येऊ द्या. देवाचं राज्यम एसंटल्याच लहान लेकरना त्याने देवाचं राज्यम अंगीकरिंचे नाहीतले त्यात नाही जाऊ शकत म्हणून तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. एकलं मतनायकुడు त्यांना येऊन धडसे गुरुजी नित्यजीव माले वारसूड होवासाठी मीन काय करा म्हणून त्यांना आता हटकलन. त्यालागी येसू मत्त धडस म्हणून कसे म्हणतास देवापर शिवाय आणि कोणीच धडस नव्हे. सिनरकी नको करावा, माणसात मारून नको टाकावा, पायकी नको करावा, लबाड गवाई नको सांगावा, तुझे आईबाद गौरविंचावा मनाचे आज्ञल तुले ठाऊकस न म्हणून त्यांना संग सांगलन. त्यालागी त्यांना लहान राहिले पाहिजून ह्या अख्ख्यात मीन अनुसरिंचत हा म्हटलन. येसू ऐकून तुल्ले आणि एक कमी आहे तुल्ले राहिले अख्खे विकून ह्या पैसे गरीबनाले दे तवर सर्गमात तुल्ले मीरवा राहते. तुने येऊन मत अनुसरिंच म्हणून त्यांना संग सांगलन. त्यांना जोग मीरवा राहिला होये. त्यालागी हे गोठी ऐकून जोग बाद पडताने येसू त्यांना आता देखून मीरवा राहिली देवाचे राज्यमात जन किती की कसीट. मीरवा राहिली देवाचे राज्यमात निघण्यापण सुयेचे वाटेतून लोटापेटा निघणं हलकं म्हणून सांगलन. हे ऐकली त्याची होल्याक कोण रक्षण पोंदुते म्हणून हटकताने त्यांना माणसनाकून होय नाईटले देवाकून होतात म्हणून सांगलन. पेतुरू हिगे आम्ही आम्हाला राहिले अख्खे सोडून देऊन तू मग्ग आलू म्हणताने येसू देवाच्या राज्यमासाठी घरात बायलेत भवनात आईबात लेकरनात सोडून दिलं कोणी हे लोकात किती की वाटे लाभ मातना सर्गमात नित्यजीव मात पोंदनायचं नाही राहे म्हणून हक्क तुम्हा संग सांगता म्हणून शिशुला संग म्हटलन.
त्यानाचे 12 जण शिष्युलात बोलवून हिगे यरुशलेमुले जातव मनसाचे लेखा गूर्चून प्रवक्तलाकुन लिहून राहिले गोठियाकई నెరవేర్చబడతत त्यांना యూదులు హోయనట్లనాలే అప్పగించబడితే त्याई त्यांना आता अपहासिंचुनु अवमानपरचुनु त्यानावर थुकुनु त्यांना आता चटिलक्याकून मारून टाकतात 3వ दिवशी त्यांना फिरून उडते म्हणून सांगलन त्याई हे गोठीनात एक्कैन ग्रहिंचा नाही हे संगती त्यांले चवेनायशी राहला त्यालागी त्यांना चांगले संगतलू त्यांले अर्धम नाही होवा त्यांना एरिको पट्टणमाले जवळ आले तवर एकलं गुडग वाटे पाक्याले बसून भीक मागून घेत हाये पजा दाटून जाताने ते गुडग अलकीर ऐकून हे का होय म्हणून फटकताने त्याई नजरेयूड झालं येसू हे वाटेकून जात आहे म्हणून त्यांना आले सांगलात तवर येसू दावीदूचे लेका मत करणिंचू म्हणून कीकल घालताने उग्गर आहे म्हणून पुढं चलाते त्यात दटावलात झाल्या कैन ते अनिटलं अधिक दावीदूचे लेका मावर दया दाखवाय म्हणून कीकल घातलान तिथल्यात येसू उभं होऊन त्यात मा जवळ धरून घेऊन या म्हटलन ते जवळ आले तवर त्यांना मीनं तुले काय करावा म्हणून घेतास म्हणून हटकताने ते प्रभू देखावा म्हणून घेता म्हटलन येसू देख तुझा विश्वास तुत्त धड केलान म्हणून त्या संग सांगलान संगच ते नदर येऊन देवात महिमा परजत त्यांना मग गेलं पजात हे देखून देवात महिमा परजलात